एका छोट्याशा गावात राहायची एक साधी निरागस मुलगी सोनाली. तिचं आयुष्य खूप साधं होतं. आई वडिलांचं लाडकं लेकरू होतं. घरात सगळं प्रेम जिव्हाळा, कधीच कशाची कमी नव्हती. पण जिथं सगळं परफेक्ट वाटतं तिथेच आयुष्य एक मोठा ट्विस्ट देतं. सोनाली कॉलेजमध्ये गेली. नवीन मित्र, नवीन जग आणि तिथेच भेट झाली रोहनशी. हो, रोहन. रोहन हा स्मार्ट, कॉन्फिडंट आणि बोलण्यात गोड. पहिल्याच भेटीत त्याने सोनालीचं लक्ष वेधलं. सुरुवातीला फक्त मैत्री, मग रोजच्या गप्पा आणि हळूहळू प्रेम. एक दिवस रोहन म्हणाला, सोनाली, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्या शब्दांनी तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. तिनेही होकार दिला. सगळं छान चालू होतं. पण एक दिवस तिच्या वडिलांना कळालं. तू प्रेम करतेस? तो मुलगा कोण आहे? घरात वाद सुरू झाले. वडील खूप रागावले. आपण ठरवू तिथेच लग्न होईल. प्रेम प्रेम काही नसतं. सोनाली खूप रडली. आईसमोर विनंती केली, आई, मला रोहनसोबतच लग्न करायचं आहे. पण आईही म्हणाली, बाळा, आई वडिलांचं ऐक. त्या रात्री सोनाली खिडकीजवळ बसून विचार करत होती. एक बाजूनी तिचं कुटुंब होतं, तर दुसरी बाजू तिचं प्रेम होतं. आणि शेवटी तिने निर्णय घेतला. ती घर सोडणार होती. मध्यरात्री सगळे झोपलेले होते. सोनाली हळूच उठली. आई वडिलांकडे शेवटचं पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. माफ करा, पण मी माझं प्रेम निवडते. आणि ती घर सोडून निघून गेली. रोहन स्टेशनवर वाट पाहत होता. सोनाली त्याला पाहताच धावतच जाऊन मिठी मारली. आता आपण कायम एकत्र आहोत. दोघांनी शहरात जाऊन लग्न केलं. सुरुवातीचे काही दिवस खूप सुंदर होते. एक छोटंसं घर, स्वप्नांनी भरलेलं आयुष्य, प्रेम, हसू, आनंद. सोनालीला वाटलं, मी योग्य निर्णय घेतला आहे. आयुष्य नेहमी इतकं सोपं नसतं. हळूहळू रोहन बदलायला लागला. त्याचं उशिरा घरी येणं, फोनवर सतत कोणाशी तरी बोलणं, सोनालीकडे दुर्लक्ष. हे एक दिवस सोनालीने विचारलं, रोहन, काय चाललंय? तो चिडून म्हणाला, तुला सगळं जाणून घ्यायची गरज नाही. त्या क्षणी तिच्या मनात पहिल्यांदा शंका आली. मी काहीतरी चुकीचं केलंय का? त्या रात्री सोनालीने रोहनचा फोन चेक केला आणि तिला जे दिसलं ते पाहून तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्या रात्री सोनालीच्या मनात खूप बेचैनी होती. रोहन झोपला होता, पण तिच्या डोळ्यांना झोप नव्हती. मनात सतत एकच विचार, रोहन इतका का बदललेला आहे? हळूच तिने रोहनचा फोन हातात घेतला. हृदय जोरात धडधडत होतं. मी हे करायला नको होतं, पण मला सत्य जाणून घ्यायचं आहे. फोन अनलॉक झाला आणि तिने व्हॉट्सअप उघडलं. पहिल्याच चॅटमध्ये एक नाव होतं, रिया. सोनालीचं हृदय थांबल्यासारखं झालं. तिने चॅट उघडलं. आय लव्ह यू रिया. ती फक्त टाइमपास आहे. लवकरच तिला सोडून देईन. हे वाचून सोनालीच्या डोळ्यात अश्रू आले. तिचा संपूर्ण विश्वास तुटला. ती शांतपणे बसली. फोन हातात, डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. मी ज्याच्यासाठी घर सोडलं तोच मला फसवत आहे. ते तिला आठवलं. आई वडिलांचा विरोध, त्यांचं प्रेम, त्यांचे शब्द. तो मुलगा योग्य नाही आणि आज तेच खरं ठरत होतं. सकाळ झाली. रोहन उठला. सोनाली शांतपणे त्याच्यासमोर उभी होती. रोहन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो थोडा चिडून म्हणाला, आता काय झालं? सोनालीने फोन त्याच्यासमोर ठेवला. ही रिया कोण आहे? रोहन काही सेकंद शांत राहिला आणि मग जोरात ओरडला, हो, आहे रिया. तर काय झालं? सोनाली हादरली. तू मला फसवलंस. तो हसत म्हणाला, फसवलं नाही, वापरलं तुला. ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. रोहन पुढे म्हणाला, तूच आलीस माझ्याकडे. मी कधी सांगितलं होतं का घर सोडायला? तुझ्यासारख्या मुली फक्त टाइमपाससाठी असतात. त्या शब्दांनी सोनाली पूर्णपणे तुटली. त्या दिवसानंतर सगळं बदललं.
रोहन रोज भांडू लागला, तिच्यावर ओरडू लागला, कधी कधी हातही उचलू लागला. सोनाली एकटी पडली, ना कुटुंब, ना आधार, ना प्रेम. ती दिवसेंदिवस कमजोर होत होती. खायला पण मन लागत नव्हतं, बोलायलाही कोणी नव्हतं. एका रात्री ती आरशात स्वतःकडे पाहत होती. ही मीच आहे का, जिने प्रेमासाठी सगळं काही सोडलं? तिच्या डोळ्यात आता फक्त वेदना होत्या. एक दिवस रोहन घरी आला. त्याच्यासोबत एक मुलगी होती. ही रिया आहे. सोनाली थिजली. रिया तिच्याकडे बघून हसली. रोहन म्हणाला, आजपासून ही इथेच राहणार आहे. त्या क्षणी सोनालीचं आयुष्य पूर्णपणे कोसळलं. त्या रात्री सोनालीने एकटीच बसलेली होती. डोळ्यात अश्रू होते, मनात हजारो विचार, आणि अचानक तिने एक निर्णय घेतला. असा निर्णय जो तिचं आयुष्य कायमचं बदलणार होता. त्या रात्री घरात शांतता होती, पण सोनालीच्या मनात वादळ सुरू होतं. रोहन आणि रिया एकाच घरात हसत होते, बोलत होते, आणि सोनाली एका कोपऱ्यात बसून सगळं काही पाहत होती. तिच्या मनात दोन आवाज चालू होते. सहन कर, तू प्रेमासाठी सगळं सोडलं आहेस. नाही तर तुझा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे. ती आरशासमोर उभी राहिली. मी कोण आहे? मी इतकी कमजोर कशी झाली? त्या क्षणी तिला स्वतःचीच लाज वाटली. तिच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं. आईचा चेहरा, वडिलांचा राग, घर सोडतानाचा तो क्षण. आई म्हणाली होती, बाळा, चुकीचा निर्णय आयुष्यभर त्रास देतो. आज ते शब्द कानात घुमत होते. अचानक रोहन जोरात ओरडला, अगं, इथे काय बसली आहेस? जा आत. रिया हसत होती. त्या क्षणी सोनालीचा आत्मसन्मान पूर्णपणे जखमी झाला. तिने ठरवलं, आता पुरे झालं. त्या रात्री ती खिडकीजवळ बसली. बाहेर अंधार होता, पण पण तिच्या मनात एक प्रकाश दिसत होता. मी इथे राहणार नाही. मी माझं आयुष्य पुन्हा सुरू करणार. पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी विचार केला. सकाळ झाली. रोहन अजून झोपला होता. सोनाली शांतपणे उठली. तिच्याकडे काहीच नव्हतं, ना पैसा, ना आधार, पण तिच्याकडे धैर्य होतं. तिने शेवटचं घराकडे पाहिलं. हे प्रेम नव्हतं, ही माझी चूक होती, आणि ती निघून गेली. रस्त्यावर चालताना तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता ती कमजोर नव्हती. ती स्वतःशीच म्हणाली, मी पुन्हा उभी राहीन. ती बसस्टँडवर पोहोचली. मनात एक मोठा प्रश्न, मी घरी जावं की नाही जावं? आई वडील मला स्वीकारतील का? तिचं मन घाबरत होतं. अचानक तिला मागून आवाज आला, सोनाली. ती वळली आणि तिच्यासमोर जो उभा होता तो ते पाहून ती पूर्णपणे हादरली. तो कोण होता? रोहन परत आला होता का? की तिच्या भूतकाळातील कोणी बसस्टँडवर होतं? सोनाली थिजून उभी होती. तिच्यासमोर उभा होता तिचा मोठा भाऊ अमोल. सोनालीच्या डोळ्यात अश्रू आले. भाऊ, तू इथे? अमोल तिच्याकडे शांतपणे बघत होता. तुला वाटलं? खाली पाहत म्हणाली, माझी चूक झाली. मी सगळं गमावलं. तिच्या डोळ्यातून अश्रू उगळत होते. अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने तिला जवळ घेतलं. चूक झाली आहे, पण तू एकटी नाहीस. त्या एका वाक्याने सोनाली पूर्णपणे कोसळली. सोनाली घरी पोहोचली. दरवाजासमोर उभी राहिली. हात थरथरत होते. आई बाबा मला स्वीकारतील की नाही? अमोलने दरवाजा उघडला. आई समोर होती. दोघींची नजर भेटली आणि आई धावत येऊन तिला मिठी मारली. माझ्या बाळा, कुठे होतीस तू? त्या मिठीत सगळं दुःख विरघळून गेलं. वडील थोडे दूर उभे होते. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त वेदना होती. सोनाली त्यांच्या पायाशी बसली. बाबा, मला माफ करा. घरात शांतता पसरली. काही सेकंदानंतर वडिलांनी तिला उठवलं. चूक सगळ्यांकडून होते, पण त्यातून शिकणं महत्त्वाचं असतं. त्या क्षणी सोनालीला तिचं घर परत मिळालं. काही महिने गेले. सोनालीने स्वतःला सावरलं. शिक्षण पूर्ण केलं, नोकरी सुरू केली, स्वतःवर प्रेम करायला शिकली. आता ती आधीसारखी नव्हती. ती मजबूत झाली होती. एक दिवस रोहन तिच्या समोर आला. सोनाली, मला माफ कर. मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. सोनाली शांतपणे त्याच्याकडे पाहत होती आणि मग हलकंसं हसली. प्रेम? प्रेम कधीच कोणाला तोडत नाही.
ते उभं करतं. ती पुढे म्हणाली, तू मला तोडलंस पण माझं कुटुंब मला पुन्हा उभं केलं आणि आता मला तुझी गरज नाही. रोहन गप्प झाला आणि त्या क्षणी सोनाली जिंकली. प्रेम हे सुंदर असतं, पण अंध प्रेम धोकादायक असतं. जो तुमच्यासाठी सगळं जोडायला सांगतो, तो कधीच तुमच्यासाठी उभा राहत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, कुटुंब कधी चुकीचं नसतं. सोनाली आपल्या आईवडिलांसोबत बसली आहे, हसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसते. ती म्हणजे शांत, शांती, समाधानी. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.